नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. ची चोरी पकडली गेल्यामुळे गायब आहे आणि आता नवीन काहीतरी काहीतरी ठग लाईफ शोधते आहे. काय करायचं आता, कसा कमबॅक करायचा, आता काय फेकाफेकी करायची. खूप थकले होते, खूपच जास्त धावपळ होते, असं होतंय तसं होतंय असं बोलून आता कसं ठगवायचं. तू कधीचीच गेलेली आहेस ग तिकडे फेकाडे, आणि आता तुझं पितळ उघडं पडलं तसं गायब झाली. मी वेबसाईट सांगितल्यावरती आता काय ते ठेवलं आहे की चेंज केलीस, कुठली तरी दुसऱ्या साईटवर टाकलंस? ते काय मी चेक नाही केलं, पण आहे 2-3 साईटवर आहे. सो आता बघ बाबा, काय तुझ्या नकळत विकायला वगैरे काढलंय का काय? आता स्टोरी सांगतेस ते लवकरच ये, काहीतरी म्हणत होती. अजून हिला व्हिडिओ टाकायचे असणार, पण आता पकडली गेली आहे आणि आता जास्त लपवा छपवी नाही करू शकत, म्हणून आता हिला आवर्त घ्यायला लागतंय वाटतं. पहिले सासूने बांबू दिला, आता मी. त्याच्यामुळे आता बसली असेल विचार करत आणि मण्यार नवीन स्क्रिप्ट रेडी करत असेल. करा करा करा. तर आज मी ॲक्च्युली दुसरा एक पॉडकास्ट बनवणार होती, एक कॅरेक्टर, पण ते मी उद्या घेऊन येईन. कारण हिची मैत्रीणमध्ये चालली ना आळवी, काळी उंदरीण घुस. तर म्हटलं मंथ एंड आहे आणि मंथ एंड असा एकदम जबरदस्त कॅरेक्टरवर झालाच पाहिजे, असं मजा आली पाहिजे ना. असं बाकीचे इंकी पिंकी पॉंकी त्यांना आपण नंतर आपण डॉंकी करू शकतो, पण आज आज खरंच कोणाला तरी गाडवावर बसवून वरात काढली पाहिजे. तर म्हटलं मावसाळपेक्षा बेटर कोण असणार आहे, म्हणून आजचं पॉडकास्ट असणार आहे मावसाळवर. काय तो इंट्रो आजकाल कोणी बनवून दिलाय, मला वाटतं फुकट कोणीतरी बनवून दिलाय. ताई लाव, छान वाटेल, आणि माझ्याकडनं तुला गिफ्ट म्हणून कोणीतरी आपली कलाकृती दाखवली वाटतं. पण असं वाटतं की सकाळ सकाळच्या बातम्या लागल्या आहेत आणि काय ते म्युझिक लावलंय आणि ती ओणम सारखं काहीतरी असं काहीतरी एंडला काहीतरी आहे त्याच्या भयानक, आणि ती कुठला तो पिक्चर पण लावलाय त्याच्यावर, तो पण एकदम असा पोकाडा असं काहीतरी पोकतं आधीच. आता मी तिचे नवीन नवीन फोटो तुम्ही बघितलेच असेल, आज मी लावला एकदम उपेंद्र लिमये स्टाईल. आज थंबनेलला पण लावते, तुम्ही बघालच. तर आधीच उल्हास त्याच्यात फाल्गुन मास, तसं तिचा फोटो आधीच इतकी सुंदर आहे. खड्डे म्हणजे त्या चंद्रावर खड्डे असतात म्हणेल आता, पण तो त्या चंद्रावरचे खड्डे सुंदर, अधिक सुंदर बनवतात त्याला. पण तुला इम्प्युअर स्किनने दिलेले जे खड्डे आहेत आणि लोकांना जे खड्ड्यात घालायचं जे तू काम करतेस, त्याच्या बदल्यात तुझ्या थोबाडावर जे खड्डे 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 असे खड्डामय झाला आहे. चेहऱ्यावर खड्डे की खड्ड्यात चेहरा आहे तेच समजे ना. असा अमावस्येचा चंद्रमा तुझा निर्माण झालेला आहे. त्याचं काय करायचं बुवा आता? आणि त्याच्यात ते भयानक काय ते लावलं आहे ते थंबनेलला, काय ते इंट्रो सॉन्गमध्ये फोटो. बापरे, असं पोक आलेला, मान कुठे दिसेना झाली आहे. अंडे अंडे अंड्यांचे अंडे, सडके अंडे. अरे काय रे बाबा, म्हणजे एकीचं पण धड नाही आहेत सगळे. म्हणजे मला खरंच आता ना एकदम कन्फर्म झालं आहे की लेवलच ती आहे. नो वंडर ह्यांच्याकडे एवढं पब्लिक आहे आणि माझ्याकडे म्हणजे हळूहळू ग्रोथ होते. कारण का माझ्याकडे एकदम क्वालिटी, एकदम चुनचुनके, कारण चांगल्या माणसांची कमी आहे ना. सडके काय खूप असतात, असा कचरा खूप झाला आहे ना. सगळा कचरा ह्यांच्याकडे भरला आहे. काय तर कॉमेंट्स करतात, असं कर तसं कर आणि नंबर लिही आणि बघ चांगला बघ, आम्हाला असा अनुभव आला. तिचा व्हिडिओमध्ये ती सांगते आहे माझं पॅकिंग झालं आणि मी ठरवलं आहे कोणतरी आणि मी पाठवते सामान. तिचं सामान गेलं, पण आता काय तो काय जायच्या आधी तर व्हिडिओ टाकला नाही आहे, तरी हे लोक तिला सजेशन देत आहेत. म्हणजे खरंच कुठल्या लेवलचे मूर्ख असतील रे बाबा. आता किती गाढवं बुक करायला लागतील यांना बसवून असं यांची धिंड काढायची म्हटलं तर. आणि बाबांच्या पायाला काहीतरी लागलंय आणि जखम झाली आहे, काही इशारा तर नाही. माहिती आहे ना मंडळी, बापरे अब्बाजी जपू ना, हां, नाहीतर नेक्स्ट नंबर तुमचाच बघा. वर्षभरात तुमचं काम तमाम. लास्ट टाइम पप्पांना पण असंच झालेलं ना, पप्पांना पण असंच पायाला जखम झालेली आणि मग ती जखम वाढत 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 गेली आणि वाढत 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 मग पप्पा वाढतच गेले, वाढवले. म्हणजे झालं ना, आता काय जाऊ दे. तर अब्बाजी तुम्ही आत्ताच सांभाळा, ही तुमची काळजी घेते. हिने पप्पांची पण काळजी घेतलेली. अहिला मंडळी, बोलता बोलता मला असंच आता वाटतंय, असंच तर प्लॅन नाही. तुम्हाला माहिती आहे ना, ही बोलली होती
की पप्पांना मुंबईत आणणं वगैरे शक्य नव्हतं आणि मग तिथे एवढं डॉक्टरचं एवढं झालं नाही तरी आम्ही दाखवलं, पण एवढं काही हे नाही झालं आणि मग त्यांचं ते जास्तच वाढत गेलं आणि मग ते पसरलं आणि मग ते बेड रिडन झाले आणि मग ते सगळं स्टोरी आता माहिती आहे, परत नाही सांगत. पण मुद्दा हा आहे की त्यावेळेला पण डॉक्टर नाही आणि इलाज नाही काय करता आला, मग मुंबईत नाही घेऊन आली, लेक एवढे असून पण मग ते कुठे आणणार त्या 10x10च्या अडगळीत, म्हणून मग तसंच तिथेच ठेवलं. म्हणजे काय फायदा नाही ना, असं असं म्हणते मी. म्हणजे तसं मग नंतर काय झालं माहिती आहे ना, कसं करून मग त्यांना तसंच त्यांच्या हालवर सोडून दिलं आणि मग काय झालं आपण सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच आता अब्बाजी इथे होते मुंबईत, तर आता त्यांचं असं पायाचं वगैरे झालंय तर इथेच बघायचं ना, तर ते नाही, तर आता गावाला शिफ्ट होते. म्हणजे अब्बाजी अब्बा डब्बा चब्बा होणार. ओ माय गॉड, बाप रे. म्हणजे खरंच रे बाबा, कसं ना आता म्हणजे सगळ्याच गोष्टीची बोंब आहे आता. त्या मुलाचं शिक्षण काय आणि त्या चच्चूची नोकरी काय आणि हिचं म्हणजे एक बाई जसं घराला घडवू शकते तसंच विस्कटू पण शकते ना. घराची घडी, साडीची घडी फक्त विस्कटता येते असं थोडीच आहे, घराची पण घडी विस्कटता येते. तर जी व्यक्ती साडीची घडी विस्कटू शकते ती घराची घडी पण विस्कटू शकते. तर असं आहे. आता हिच्या पोटी, हिच्या हट्टासाठी आणि हिच्या सगळं काही हिची जी आहे काय माहेरी पडीक राहण्याचं किंवा माहेराजवळ किंवा काही हिची जी कारणं असतील ह्याच्यामध्ये सगळ्यांची फरफट होणार आहे आणि अब्बाजीची तो होणार आहे. बघा तुम्ही, अब्बाजीला हिने काहीतरी मोठे ढाचे दिलेत की खरंच अब्बाजी असं म्हणतायत, खरंच अब्बाजी खुश आहेत असतील. पण काय नाहीतर बाबा घेऊन यायची आता व्हिडिओमध्ये त्यांना बोलायला लावायची, तर नको मावसाड, काय गरज नाही आहे. तू त्यांना ढाचे दिले असशील, तू त्यांना पकवलं असशील, त्यांना काय माहिती आहे ना तुझा गेम प्लॅन. तुझा गेम तर फक्त आम्हालाच माहिती आहे तू काय लेवलची बाई असते, त्यांना पण माहिती असेल. पण कधी कधी माणसं भुलतात ना, असं वाटतं की हां नाही सुधारली असेल, नाही आपलं चांगलंच आहे. आणि गाव वगैरे म्हणजे कसं हळवा कोपरा असतो ना मनाचा, तर त्याच्यामुळे हिने त्यांना दिले असतील ढाचे, ढाचे 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 असं करून. आणि मग अब्बाजी म्हणाले असतील चल बाबा, पण असली प्लॅन तो अलग ही लग रहा है मेरे को. मला तर असंच वाटतंय बाई, तिथे जाऊन अब्बाजीचा गेम होणार आहे. घोडे लागणार, घोडे, तगडक 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 तगडक. आम्हाला वाटलं होतं अब्बाजींची तब्येत सुधारेल इथे येऊन आणि ते खुश होतील, ते किती खुश होते. पुढचं म्हणजे मी सांगते असं स्क्रिप्ट, किती खुश होते, किती हॅप्पी होते. आम्ही त्यांच्यासाठी सगळं केलेलं. कोणाला माहिती असं होणार आहे, म्हणजे पायाला असं कसं होणार असं असं. पण बघा बाबा, काळजी घ्या अब्बाजी, मी इतकंच सांगेन तुम्हाला. हां, काळजी घ्या. तुमची लेक बी काय म्हणते की नाही, काय लेकीचं वगैरे काय ऐकता की नाही, का फक्त हीच आपल्या सगळीकडे घोड्या लावत असते, दामटवत असते. हां बघा जरा, हां बघा, काळजी घ्या. बाई फुकटी आम्हाला मेडिक्लेमचं ज्ञान देते. अगं ए बाई, जा ना जातेस ना, निक्कल लढेन फालतू कुठची. आमचा जन्म गेला तिथे, आम्हाला सगळं माहिती आहे. तू नव्याने बघतेस. हां बरोबर, अंड्यांना सांगते ना, अंडे तुझ्या पण पेक्षा 2 लेवल डाऊन आहे. तू तर गटाराच्या अलीकडे राहते, ते तर नाल्याच्या पण म्हणजे नाला पार करून पण असं 4 नाले पलीकडे राहत असतील, तर त्याच्यामुळे तू त्यांना सांगत असशील. बरोबरच आहे, ते तर आहेच. पण जस्ट सांगते तुला ना, आमचे आईवडील असं आम्ही चौथीमे असल्यापासून सगळं आमच्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांचं इन्शुरन्स मेडिक्लेम हे सगळं केलं होतं आणि सगळी काळजी घेतलेली आणि त्या सगळ्या गोष्टी विचारात घेतलेल्या. त्याच्यासाठी तुझा जन्म होण्याची काही गरज नव्हती. पृथ्वीवरचा भार आहेस तू, नसतंस म्हणजे यूट्यूबवरचा भार. चल, पृथ्वीवरचा नाही म्हणत, यूट्यूबवरचा म्हणते. यूट्यूबवरती तू नसतीस, तुझी उत्पत्ती नसती झाली आणि तू हे ज्ञान नसतं दिलंस तरीही चाललं असतं. ओके, चल निक्कल लढेन येडीबाई, हट हुर्र. आणि राहिला प्रश्न चच्चूच्या कंपनीत असं आहे आणि तसं आहे आणि चच्चूच्या कंपनीत, तर चच्चूला आता काय, आता मुंबईमध्ये ना चपराशाला पण मिळतो बेनिफिट, तो ज्याच्या त्याच्या स्टँडर्डप्रमाणे लिमिट ठरलेली असते. हाय स्टँडर्डच्या लोकांना जरा जास्त बजेट असतं, म्हणजे सिल्वर प्लॅटिनम कार्ड असं वेगळं. तुला असेल काहीतरी बेसिक कसलं काय म्हणू शकतो आपण, हिला कसलं देऊ या कार्ड मंडळी, हिला ॲल्युमिनियम, तुला ॲल्युमिनियम बेनिफिट मिळत असतील, तेवढं देतातच चच्चू चपरासीला.
आणि त्या मुलाला काय तो आलेला ना टेस्ट करायला, ब्लड टेस्ट घ्यायला, तर त्याला ब्लर करण्याचा प्रयत्न करत होती. कशाला मावसाडे, कशाला उगाचच आपलं काहीतरी दाखवायला, आणि मुळात त्याला दाखवायची काय गरज आहे? हां, त्याचं तोंड दाखवायची काही गरजच नव्हती. त्या तोंडातनं ब्लड घेत होता तो. हां, हाताचं काम होतं ना, हात जिथून घेत होता तिथलं तेवढंच क्लिप शूट केली असतीस तरी. जे जमत नाही ते करते कशाला गं? डोकं लागतं त्याला, डोकं. एडिटिंग पण काय खायचं काम नाही आहे. कसलं घंट्याचं एडिटिंग करते. माझं काय नसलं तरी पण मी म्हणजे फेसलेस व्हिडिओ बनवत असली तरी एडिटिंग मला येतं. माहिती आहे ना तुला? माहिती आहे ना? धमक्या देत असते ते. तुझं चॅनल होते ना, तुझे व्हिडिओ होते ना. अरे 1000 वेळा सांगितले, त्याच्यावरचं क्लॅरिफिकेशन दिले, तरी पण या मासाडचा काय ढुसक्या धमक्यात सोडत असते बघा. तेव्हा फुसकीबाज, ढुसकाड. स्किन बघ कशी घाण, पोट घाण आहे ना तुझं, सगळं घाण आहे ना, आतून घाण. ते सगळं दिसतं, सगळ्या फोड्या उठल्यात, आणि ते असे गालाचं बघा असं लोंबकळलं आहे अक्षरशः. अशा घड्या नाही, अशा म्हणजे अशी लूज, असं पूर्ण असं लटकतंय. इम्प्युअर स्किन म्हणे, इम्प्युअर स्किन. त्या मुलाचं सांगत होती, भलतीकडेच घुसली. हां, तर ते काय ते ब्लर करते, तर तो पुढे मागे होते, तर ते सगळं दिसतंच आहे, तो दिसतोच आहे. पण काय कसलं एडिटिंग करते मावसाडे. अरे काय म्हणजे ना, घेताना क्लिपच अशी घ्यायची किंवा क्रॉप करायचं. आता जाऊ दे ना, तुला शिकवलं असतं. कसलं काय क्लासेस करतायत आणि कसले फ्लास्टर क्लास आणि ह्यांच्याकडनं एडिटिंग शिकणार. हे कसले, यांना काय येत नाही काय नाही, तर आपले चॅनल काढून आणि काहीतरी भिकारपणा करून आणि फालतूगिरी करून आपले मोठे झाले, तर स्वतःला जास्त शहाणे समजायला लागले. येत जात तर काय नाही, 1 नंबरचे, चौथी फेल, केमिस्ट्री लोच्या ग्रॅज्युएट. आता चालली आहे मळ्यात. इथून सुरुवात झाली तिथेच परत. चेन आवे मुझे मळ्या के बिना. मुलाला इंग्लिश मिडियमला घालणार आहे म्हणे. गुड, चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की आता बघतो, आता बोचूशी जरा घट्ट मैत्री कर, आणि कारण तुला त्याला परत सगळं ते फोनिक्स वगैरे सगळं साऊंड आणि हे ते सगळं शिकवायला लागणार आहे बाबा, असं दिसतंय एकंदरच. कारण सेमी इंग्लिशला जरी असला असता तरी अजून त्याला म्हणजे 1-2 वर्ष होती ना, त्याच्यानंतर थोडी अक्कल आली असती आणि नंतर तो सेमी इंग्लिशला वगैरे गेला असता. आणि त्याच्यामध्ये काय मॅथ्समध्ये जास्त काही फरक पडत नाही, पडतो तसा, पण मेजरली काय सायन्स थोडं पूर्ण इंग्लिशमध्ये होतं, आणि मग ते थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढते. पण तो आता पूर्णच इंग्लिश मिडियमला टाकणार म्हटलंस तर मग कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. कारण आता तसंच इंग्लिश मिडियमला जर त्यांचं मेन म्हणजे फर्स्ट लँग्वेज इंग्लिश होणार, म्हणजे इंग्लिश एकदम हाय लेवल, आणि डासचा जोक करणाऱ्याला कसं काय जमणार आहे, कसं झेपणार आहे. आणि त्याच्यात आईचा तर उल्हासच आहे. आपण ऐकलंच आहे वेळोवेळी हिचं खतरनाक इंग्लिश, NY बेवालीचं, वारली सी फेस. त्यामुळे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. बरोबर ना आर्यन भाई? बरोबर लागू होते का म्हण? आर्यन भाई पॉडकास्ट ऐकत असाल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. सरने पण ते अजूनच कन्फ्यूज करून टाकलं. डास नसतं रे ते, डास असतं. पण तू पण तेच बोललीस ना. ती पण कुठे, तिला पण द उच्चारता येत नाही वाटतं. तर दास असतं बाळा. तू जोक केला असशील तर तरी पण मी समजू शकते, कारण फ्लॉप जोक करण्याचा तर खानदानी आहे ना. त्या दिवशी बघितलं ना, दोघं राऊंडला गेलेले तेव्हा आकाश, चंद्रमा आणि त्याच्यावरून काय काय जोक मारणं चाललेलं. तर अरे चच्च्या, आकाशाचं काय तू हसतो काय, दात काढतो काय? खड्ड्यात खड्डे, चच्चूचे खड्डे के मावसाडचे खड्डे, खड्डे में खड्डा, तेरा मोठा की मेरा मोठा, असं यांचं कॉम्पिटिशन आहे. आणि ती तुला खड्ड्यात घालते तुझ्यासमोर त्या आकाशवर जोक मारते, आणि येडा हसतोय. आणि तसं पण काही फ्लॉप जोक मारत असतात. तर तेच आहे, या नवरा बायकोच इतके फ्लॉप आहेत, आईवडीलच इतके फ्लॉप आहेत, तर मुलाकडनं काय अपेक्षा. तर ठीक आहे बाळा, डासचा जोक. पण खरंच जर तुला वाचता येत नसेल तर ऑन अ सिरियस नोट तुला खूप शिकण्याची आणि एकदम पहिल्यापासून सुरू करण्याची, म्हणजे तू जर इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घेतलंस ना, तर तुला साईड बाय साईड ट्युशनला जावं लागेल बरं का, ग्रेड 1च्या. वाईट वाटतं हो कधी, म्हणजे असं कधी वाटतं की काय म्हणजे मुलाच्या भविष्याचं कशाच विचार येत नाही, कशी आई असेल ही. पण मग दुसऱ्या बाजूला असं वाटतं की आपण कशाला वाईट वाटून घेतोय. त्यांचे आईवडील ते काय, त्यांचं भलं वाईट त्यांना जास्त माहिती, करतील काय करायचं ते. आणि तसंही मावसाड म्हणते ते तिच्या मुलाचं कर्म असेल, अशी आई मिळाली तर काय करू शकतो ना. कर्म कोणाला चुकतं का मंडळी?
आणि चला मावसाडचं मी समजू पण शकते, कारण ती काय गावात होती आणि लहानपण तिचं गावात गेलं, लग्नानंतर तिने मुंबई पाहिली आणि ते सुद्धा या चच्च्याने तिला गटाराच्या अलीकडे आणून ठेवली, त्याच्यामुळे तसं पण तिने मुंबई पण तशी पाहिलेली नाही, तिला काही जास्त माहिती नाही, फक्त तिथेच तिच्याच भाषेत शायनिंग मारायचं तेवढं माहिती आहे. पण या चच्च्याचं काय, हा तर एवढा लहानाचा मोठा इथे मुंबईत झाला, पण काय फायदा, ना काय बोलता येतं, ना कायचं वागणूक आहे तशी, राहणीमान तसं नाही आहे ना, त्याला कसली काय माहिती आहे, कसलंच म्हणजे व्यावहारिक ज्ञान नाही आहे, एकदम झिरो. कसा कसा असा हा चच्चू चपरासी. काय तर म्हणे की हां इथे काय असं ते भाड्याने राहणारे काही त्यांचं काही जास्त सामान नसतं वगैरे. अरे तुला काय माहिती रे चपरास्या, तुला माहिती आहे का काय असतं का नसतं? किती लोक किती सामान असं मूव्ह करतात. काही लोक आयुष्यभर स्वतःचं घर भाड्याने देऊन दुसरीकडे भाड्याने राहत असतात आणि फिरत असतात. ते काय सामान नाही करत का? छान छान घरं असतात, भाड्याने राहणारे पण भाडेकरू पण खूप छान घरं ठेवतात, खूप चांगलं. आता इथे आम्ही राहतो, इथे सगळ्यांची मोस्टली घरं सगळे रेंटवरच राहतात, पण प्रत्येकाचं घर बघाल तर 101 घर करतात आणि मग दुसरीकडे शिफ्ट होताना परत ते सगळं. तर तू काय सांगतो रे, तू तर म्हणजे जाऊ दे आता, म्हणजे खरं दुनियेचा तर संबंधच नाही आहे, दुनियेचा तुझा आणि तुझ्या बायकोचा. दुबईच्या बाहेरीनला अबुधाबीची काय सौदी अरेबियावरून फ्लाईट पकडणारे लोक तुम्ही, आणि मला काय हुशाऱ्या मारून दाखवत होती आणि कशी ते मुद्दामून दुबईला जायचं प्लॅन आहे आमचं, दुबईला. अगं पनोती, तू बोललीस ना, म्हणजे सॉरी ज्या व्यक्तीने मला सांगितलेला हा शब्द उच्चारू नको, पण आहेच यार, काय बोलू आता, मला खरंच कळत नाही. म्हणजे बघा, जेव्हापासून हिने डिसाईड केलं ना तेव्हापासूनच इकडे सगळे वांदे आणि फ्लाईटचं आणि सगळं वॉर आणि हे ते सिच्युएशन. तू काय येऊ नको ग, घाण जिथे चालली आहेस ना स्वतःची घाण घेऊन तिथेच जा आणि तिथेच राहा, तिथे पण नको. आज आज कॉमेंट आली आहे, लोक म्हणतात की आमच्या इथे नको, आमच्या इथे नको म्हणून. आता काय करणार आता ही घाण, हिला पोवाडलाच. आता पोवाडवाल्यांकडे काय मात्र ऑप्शन नाही, शेवटला हिला पोवाडलाच जायला लागणार आहे आणि तिथेच हिचं लक्ष तेच आहे, तिथे जाऊन ही पडणारच आहे. डोळा तर आहेच तिथे. सांगतच होती ना मला असं आवडतं आणि मला माहेरी पण लक्ष द्यायला नाही, लक्ष घालायला फार आवडतं तुला, आणि तिकडे पण जाऊन तुला आता पूर्ण कब्जा करायचा आहे, टार्गेट तर आहेच तुझं. आणि राहिला प्रश्न रिन्युअलचा, तर रिन्युअल 5 वर्षापर्यंत करू शकतात, 5 वर्षाच्या वरही करू शकतात, बट ते तुमच्या रिस्कवर असतं. ते खूप टेक्निकल गोष्टी आहेत, आता त्याच्यामध्ये मला जास्त काही माहिती नाही दे, म्हणजे उगाचच पकवायचं नाही आहे बेसिकली, नाहीतर सांगितलं असतं. पण जनरली 5 वर्षाच्या वर भाडेकरू ठेवू नये, सेम भाडेकरू तोच कंटिन्यू करू नये. मग त्याचा थोडा थोडा मग तो हक्क, काही पर्सेंटेज वगैरे असं त्या गोष्टी असतात, तर 5 वर्षांनंतर तरी चेंज करावा. तर जनरली लोक 5 वर्षापर्यंत ठेवतात, काही लोक कंटिन्यू करतात त्याला आणि मग 5 वर्षांनंतर चेंज करतात. सो चच्चा तू राहू दे रे, तू जा, तुझी पण लायकी तीच आहे, निकल्लं ऑडियन. आणि काय ते मुद्दामून असं स्वामी समर्थांचं ते तारक मंत्र आणि मोठ्याने ते मंत्र लावून बसली होती. आधीच हिचा आवाज बोलायचं पण आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर त्या मुलांचा आवाज आणि म्हणजे खाली खेळत होते आणि गल्लीत ते त्यांचा आवाज, आणि त्याच्यामध्ये एवढं मोठ्याने ते लावलं. आणि म्हणजे कशाला तो अट्टाहास करतेस तर कर ना, स्वतःपुरतं करते कर ना. एरवी तर असं आहे, आवाज करू नका रे, ए कोण आहे खाली, हे ते, आणि स्वतः आता मोठ्याने ते लावून मंत्र लावून व्हिडिओ करते, ते चालतं. मग मंत्र नंतर लावणार, ते मंत्र लावून व्हिडिओ करायला काय अर्थ आहे? म्हणजे कुठे तुझं कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे, तू कुठे, तुझ्या कानावर कुठे पडतंय? तू तर व्हिडिओ करण्यातच मग्न आहे, तू बोलण्यातच मग्न आहे. तुझं ऐकायचं की ऐकणाऱ्याने पण ते मंत्र ऐकायचं की तुझं ऐकायचं? अशा वेळेला कोण लावतं ते मंत्र? कोणाला फायदेशीर ठरणार आहे ते? उगाच आपलं लोकांना दाखवायला की मी किती बघा सती सावित्री आहे आणि बघा कशी मी हे लावते आणि मी कसं संस्कार आहे माझ्यावर. अरे कसले संस्कार आणि कसलं काय, तुझीच चांगलीच दाखवली आहे रियालिटी, समजली ना? किती पण तू लपण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझी असलियत बाहेर आली आहे, हे लक्षात असू दे. ते सामान पण कुठे पाठवलं तर मम्मीच्या घरी पाठवलं, मस्त हवेशीर. म्हणजे तेच आहे, अजून मम्मीच्या घराचं वर तो काय डोळा, ती वाकडी नजर, जोपर्यंत ही बाई टपलेली आहे ना तोपर्यंत तिथे काय होत नसतं, काय भरभराट होत नसते आणि काही होत नसतं. त्या भावाने पण शाणा असेल, म्हणजे तो नाहीच आहे शाणा, खात्री आहे मला, तो पण इथे त्याच्या बायकोची लागणार आहे. जर तशीच निघाली यांच्या वरचढ तर चांगली गोष्ट आहे, मग मज्जा येईल.
नाहीतर मग आहे फुल वाट, घोडे लावणार मावसाड तुझे, तकडक 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 तकडक. अगेन तेच पेडिक्युअर आणि हे ज्ञान आणि पाय असे चांगले असले पाहिजेत आणि ह्या त्या. राहू दे ग मावसाड, राहू दे. तू कोणाला ऐकतं ते फिक्स कर, तू कोणाला सांगतेस आणि काय लेवल आहे. म्हणजे इतकी पण अंड्यांची, जे अंडे सगळंच तुझ्या थ्रू, म्हणजे ते पाय पण साफ करून घेते ना, तुझे झाले की त्यांचे झाले. त्याच्यामुळे त्यांना उगाचच काहीतरी पकवू नको. आणि ते सगळं करण्यामागचा उद्देश हाच की नुसतं अंड्यांनी मग असं बोलायचं की अरे काय ताई तुझे पाय आहे आणि सुंदर खरंच ग आणि हे ते. तुझे पाय बघितले त्याच्यामुळे राहू देते. आणि काय फिल्टर आणि काय सगळं लावून असं करत असते ना, जेव्हा ते साल्टी काढत होती तेव्हा बघितले तुझ्या पायाचा अवतार. गब्बस यार, नुसती उगाचच काहीतरी किती ते खोटेपणा. एकही गोष्ट त्या व्हिडिओमध्ये 1 सेकंडचं पण काही म्हणजे काहीच खरं किंवा असं जरा तरी म्हणजे स्वतःच्या मनाला विचार की काहीतरी आपण लोकांना उपयोगी लोकोपयोगी काहीतरी शेअर करतोय का. नुसतं आपलं स्वतःचंच पाल्ला लावायचं, स्वतःचंच बढाई दाखवायची, स्वतःच असं किती गो बोय मी हुशार, किती गो बोय मी हुशार, ह्याच्यातच तो व्हिडिओ. आणि शेवटी प्रूफ काय होतं की किती गो बाई तू टुकार, किती गो बाई तू बेकार. आता येऊया शिफ्टिंगच्या मुद्द्याकडे. एकतर हिचं घर कुठे ते बाबा, आता हिच्या घरात फक्त उंदीरच शिरतो बस, त्याच्या पलीकडे दुसरं काय शिरायला जागा नाही गटराच्या अलीकडे. त्याच्यामुळे मग ते सगळं एवढं पार करून 500 मीटर, 500 नाही 700 बोलली ना, 700 मीटर कितीतरी चालत बाहेर या पूर्ण मैदान पार करून. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये तर काय गाडी घरापर्यंत येणार नाही, तर तिथपर्यंत ते सामान घेऊन जा. ह्या सगळ्या गोष्टी आता सगळं पाहणी वगैरे आता त्याने करायला पाहिजे होती, ती गोष्ट वेगळी. त्याने काय सांगितलं असेल हिने की आम्ही इथे राहतो आणि इथून इथे घेऊन जायचं एवढं किलोमीटर. मग नंतर आल्यावर त्याला कळलं असेल की अरे बापरे ऐसा आहे क्या, अरे बाबा अभी इसका तो कुछ बोलना पडेगा, एवढी मेहनतीचं काम. आता चच्च्याला नाही तर बब्बाजीला द्यायचं ना. चच्चा तर पळाला सकाळी उठल्या लॉन्च, कसले लॉन्च करतो काय माहिती की कोणावर लॉन्च होतो. हिला ठेवलं डोकेफोडी करायला इथे असं, आणि तिथे पण तसंच त्या चिटाईच्या इथे बहुत दूर आहे कुठे आतमध्ये. ती चड्डी पण गेलेली तेव्हा ती पण म्हणत होती अरे बाबा. म्हणजे ह्यांचं तर सोडूनच द्या आता, हे मूवर्स वगैरे ते तर वेगळीच गोष्ट आहे, पण ती चड्डी अरे बापरे. चड्डी तर मावसाडची भक्तीण आहे ना, अंडी नंबर 1 अंडी. इतके म्हणजे इतक्या तिच्या डांगीत गोळ्या घातल्या तरी पण आता फाट्यापर्यंत देणार आहे साथ. तर देऊ दे, ते मरू दे. मला इतकंच सांगायचं आहे की चड्डी जेव्हा गेली होती ना खाजीला भेटायला, बेस्ट फ्रेंड, तर तिला भेटायला जाताना म्हणत होती की कुठे का तुझं घर, काय भेटतच नव्हतं, आम्ही शोधतच होतो आणि किती आम्हाला फेरा लागला आणि कुठे सगळीकडून फोन करत कशी बशी कोणाला घ्यायला पाठवलं तेव्हा पोचली ही चड्डी तिच्या घरी. म्हणजे हे घर पण कुठे, सगळंच आडोशाला. बाबा आडोसालाही आवडतो चिटाईपासून, त्याच्यामुळे सगळं आडोशाला घेतलेलं आहे. आता ते माणसं पण एकदम चक्रावली असतील की हे घर पण असंच आणि ते सोडायचं जिथे ड्रॉप करायचं ते पण तसंच. त्याच्यामुळे मग पैसे एक्स्ट्रा सांगितले. आता ते तर समजे ना, तुला स्वतःला समजलं पाहिजे. आणि मुळात 21,000 मी शोधून काढला म्हणे. म्हणजे तरी मी चांगलं आधी बोलली की मला कोण भेटतच नव्हतं, आणि नंतर बोलते की मी शोधून अरे तुला कोणच मिळत नव्हतं, तर मग आयत्या वेळेला तुला मिळत नाही म्हणते. आणि शोधत कोणाला होती मग, शोधलंच कसला कोण मिळत नाही तर. म्हणजे जो मिळाला तो घेतलास तू, म्हणजे मूवर्स अँड पॅकर्स. आणि त्यातल्या त्यात स्वस्तात स्वस्त शोधून काढला. या अंडे हिची ना एक नंबरची महा अंडी आहे, 1 नंबरची तुतिया अंडी. तर ती आहे ना हिला म्हणे की 10,000च्या ह्याला तू 30,000 दिले आणि काय काम होतं मीच घेऊन द्यायचं ना तिला. द्यायचं, सांगायचं जा. ओझी वाऊ गाढवच आहे वाटतं जन्मताच, का मावसाडची व्हायला तयार आहे. मावसाड हिच्यावरच बसणार वाटतं. घिंचू 10,000 कुठच्या जमान्यात राहते ग 10,000. ते 21,000 पण मला कमी वाटतंय. असं वाटतं 21,000 म्हणून मावसाडने घेतलं आणि 21,000चं तिला ते भारी पडलं. लोकांना येडा बनवते ना, लोकांना लुटते ना, म्हणून हिला लुटलं. ह्यालाच म्हणतात, काय म्हणतात मंडळी, कर्मा. करेक्ट. आजारात तिला मूवर्स अँड पॅकर्स कोण देत होतं बापरे. मुंबईत तरी होतं का एवढं गावाला वगैरे नेणार, आणि म्हणे 10,000त करून दिलं असतं.
कुठल्या जमान्यात राहतात आणि कुठल्या माहीत नाही गटारात राहतात, तेच यांनाच माहिती. यांचं वेगळंच गटार आहे. थाप थाप थाप. तो जितना पैसा उतना हीच रिटर्न, इतने में इतना हीच मिलेगा. ह्याला 20-21 हजारात हिला काय पाहिजे. सगळं मोठी आली आली मोठी. माझ्या साड्यांचं बॉक्सच फाटला. मी चिटाईला म्हटलं की मम्मी पहिले बघून घे नीट आहेत ना ग. तर मम्मी म्हणली आहेत. तसा माझा जीव भांड्यात पडला बाई. अरे बापरे, साड्या महत्वाच्या बाबा. बघ बाई, नाहीतर उंदराने कुरतडल्या असतील. आणि ह्यांनी सांगितलं, मग त्यांनी केलं, मग त्यांनी सांगितलं, मग ह्यांनी त्यांना म्हटलं की तुम्ही कसं काय असं केलं आणि तुम्हाला कोणी सांगितलं. मग ह्यांनी बघितलं होतं, मग ह्यांनी बोलले, मग ह्यांनी हे केलं, मग ह्यांनी काय, ह्यांनी तुला दिले टांग देऊन पळाले. ह्यांनी तिकडे म्हणाले की जाऊ दे, हिच्यापेक्षा मॅडम बरोबर जरा लॉन्च करून येतो. हिचं काय ते दिमाग खराब म्हणून तुला येडा बनवून गेला ह्यांनी. आणि बघितलं कशी खोटं बोलते, 1 नंबरची खोटारडी. आता बघितलं हे पण. आता बघा आजचा खुलासा आहे का मंडळी. म्हणजे आपल्याला नेहमी मोठमोठ्या ढाचे देत असते ना, गाडावर बसून ढाचूम की वकील केला आणि कोर्ट केस आणि हे आणि ते, आणि मी शोधून काढेन आणि मी थांबणार नाही, मी ऐकणार नाही, आणि कोणी विचारलं तर बघा मी हे करेन आणि मग मी सोडत नसते, आणि मग मी एकेकाला शोधून काढेन आणि मग मी गप्प बसणार नाही. हे सगळे जे काहीतरी ढाचे देते ना, आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की फक्त ढाचेच असतात इथे. आणि कुकअप करते स्टोरी. जसं मी नेहमी म्हणते ना कोण कोण पकडून आणते, तसं आता स्वतःच म्हणाली की शेवटाला मी त्यांना म्हणाली की बघा माझा भाऊ पोलीस आहे आणि त्याला सुट्टी आहे, तर तुम्ही जर काय केलं गडबडी तर बघा मग तो मला त्याला मग सांगायला लागेल आणि मग तो तुमच्यावर ॲक्शन घेईल. अरे बापरे, मी तो डर गयो बोलला असेल. चौबे नाव होतं. आणि इतकं होतं तर सांगायचं ना, नाव सांगायचं ना, कोणाचं पॅकर्स अँड मूव्हर्स आणि कुठून काय केलं होतं ते. एवढं मोठं हे सांगत होती आणि असं, आणि आम्हाला फसवलं आणि कसं एकदम विक्टिम कार्ड प्ले करत होती. तर नाव सांगायचं जरा, उपयोगी पडेल ना भक्तांना. आम्ही तर नाहीच जात असलं, पण आम्हाला स्वतःचं डोकं आहे, आम्ही आमचं वापरतो. पण तुझ्या ज्या डोक्याने चालतात त्या बिंडोकांच्या कामी आलं असतं ना. तर एकाने हिला कॉमेंटमध्ये विचारलं होतं की नाव सांगायचं ना, तर बोलते चौबे काहीतरी होतं. काहीतरी कशाला, सांग ना नाव काय आहे, सांग. नाव नाही माहिती तुला? नाव गाव फळफूल न बघताच देऊन टाकली का म्हणजे ऑर्डर? काय पण बोलते. तर ते चौबे काय तुझ्या धमक्यांना घाबरला. रे बाबा चौबे, हिचा भाऊ पोलीसमध्ये आहे. हाय काय भाषा इथूनच आता झाली आहे. तिथे जाऊन तर काय होणार आहे. शी तेरी सूरत आथू. आणि नंतर मग दुसऱ्या बाजूला म्हणायचं आमच्याच ह्याच्यातला एक मुलगा होता, आमच्याच गावचा, काहीतरी बोलली बाबा 8-12 काय 12-13 गावचं काहीतरी पोरगं होतं. तर त्याच्या बहिणीला घेऊन तो जायचा होता, म्हणून मग मी विचार केला की बरं आहे आपल्याच गावाचं, म्हणून आम्ही टेन्शन फ्री होतो. मग तो तेव्हा कुठे होता जेव्हा तुला एवढा त्रास झाला? तर तुझ्या गावचा होता तर मग त्याने काय नाही केलं? त्याने काय हेल्प नाही केली तुझी? मग तुला कसं, तुझी फसवणूक व्हायलाच नाही पाहिजे होती, तुला लुटायलाच नाही पाहिजे होतं तुझा गावचा. जर तो तुझा गावचा असून तेव्हा काय नाही करू शकला, तर तुझ्या सामानाची रखवाली कशाला तो करणार आहे? येडीबाई, हट हुर्र पागलबाई. म्हणजे आमच्या गावचा. अरे कोण गावचा पण असेल ना, तो पण तुला काय नाही, तुला नाही समजत. पण त्यांना तू कशी गावातनं बाहेर जाशील, तर धक्के मारून बाहेर काढायचं त्याचं प्लॅनिंग, आणि तेच गावकऱ्यांना टेन्शन आले मोठी. तुला सांगितलेलं ना, ये गलिया ये चोबारा या अन्न दोबारा, तरी पण जाते परत आपलीच परत नुसती लोकांच्या जीवावर नुसती बसली आहे नुसती. हट पागलबाई, हुर्र. तिचा भाऊ पोलीस. तोंड बघितलं का? पोलीस त्याला दांडू देत असतील, चांगलाच सुजवत असतील. नुसता आपला फटफटीवर बसला म्हणून पोलीस होत नाही. गावावर सोडलेला वळू. ती बहीण, बाप रे बाप, तिचं तर अलगच स्टोरी आहे. ती तर इतकी आळशी आणि इतकी म्हणजे खरंच आहे ना पागलबाई आहे ना, खरंच म्हणजे एकदमच खतरनाक आहे. ते एवढूशा मुलीला सोडून कुठे कोण पकडले त्या साळकाया माळकांबरोबर फिरत असते, भटकत असते. तिचा नवरा कुठे, ती कुठे, आणि म्हणे नवऱ्याला चिट्टाईकडे सोडून गेलेली. अरे जावयाला चिट्टाईच्या जीवावर सोडून गेले. बघितलं या पोरी कशा आहेत ना. शी
काय भयानक आहेत. आणि हिचा नवरा हिला सोडून जातो चिटाईकडे गोव्याला, तो एकटा जातो, ही एकटी जाते. काय बाबा खरं नाही. आणि त्या मुलीचं काय आता काय, आणि त्या घरात तिचा काय पाय थाऱ्यावर नाही, घरात काय राहत नाही हिचा पाय. आणि वरून काय व्हिडिओ पण नाही, काय नाही, एक नंबरची आळशी. आणि ते काय ते शॉर्ट बीट काय ते टाकते, त्याच्यात पण नाकाच्या भगदाडं दाखवत असते, भोग दे. अरे बापरे, आज लावते थांबा थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसेल. काय त्या बहिणी म्हणजे एक पूर्णच्या पूर्ण असं ना पागलांचंच खानदान आहे. तो वळू एक, ही एक भैसटलेली, आणि ती एक आळशी खाजी. कसली पोरं आहे रे बाबा, चिटाईचे संस्कार. तर सांगायचा मुद्दा हा होता की ही अशीच कोणाला काय पण बच्चन देत असते, काही बडबडत असते, काय नाही. ही एक नंबरची येडीबाई आहे, पागलबाई आहे, हटहुर्र आहे. त्याच्यामुळे हिच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, हिला जास्त सिरियसली घेऊ नका. आणि फुल ऑन हिची ना टाक्की टिक्की टाक्की टिक्की टाक्की टिक्की. हल हट पागलबाई, हटहुर्र. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये, उद्याच्या भागात नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय.